कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार? मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झालीच नसती. दमानी यांचा संताप. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं मुख्यमंत्र्यांना आवश्यक वाटलं नसेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरजेचं वाटलं तर ते राजीनामा घेतील. मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. संजीवराजे नाईक निंबाळकरांची चौकशी अखेर 5व्या दिवशी संपली. फलटणसह पुण्यातील निवासस्थानी आयकर विभागाकडून सुरू होती छापेमारी. तपासात अधिकाऱ्यांकडून कुठलीही जप्ती नाही. संजीवराजेंची माहिती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरची माफी. वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरतात. सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं वाद. राहुल सोलापूरकर जिथे असेल तिथे झोडण्याचा आव्हानांचा इशारा. फडणवीसांनी तातडीनं अटकेची कारवाई करण्याची सचिन खरात यांची मागणी. तर सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस. शरद कोळींची घोषणा. ठाकरेंपाठोपाठ आता काँग्रेसकडूनही मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा सूर. पदाधिकाऱ्यांकडून मुंबई पालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची मागणी. एकटं लढल्यास सर्वांना समान न्याय मिळण्याची भूमिका. गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते. त्यांनीच पक्ष उभा केला. नाशिकमधील आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष मोरे यांच्या कुटुंबियांना 32 लाखाची मदत. शिवतारेंकडून कुटुंबियांना रक्कम सुपूर्त. 32 लाखाच्या कर्जातूनच शिरीष मोरे यांनी केली होती आत्महत्या. बच्चू कडूंचं अमरावती जिल्हा बँकेचं संचालकपद धोक्यात. कोर्टानं 1 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर पदावरून अपात्र करण्याबाबत सहकार विभागाची नोटीस. 15 दिवसात म्हणणं मांडण्याचे आदेश. विरोधी गटातील संचालकांनी केली होती तक्रार. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा. शहांसोबतच्या भेटीनंतर बिरेन सिंह यांच्याकडून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द. राज्यातील जातीय हिंसेनंतर राजीनाम्यासाठी होता दबाव. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 31 नक्षलवादी ठार, 2 जवान शहीद. विजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसराच्या जंगलातील घटना. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीत. भायखळा, देवनार, मालाड पश्चिम, शिवाजीनगर, मानखुर्द परिसरात अत्यंत वाईट हवेची नोंद. गुणवत्ता निर्देशांक 295 वर पोहोचला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर 4 गडी राखून विजय. 3 सामन्यांच्या मालिकेत भारताकडे 2-0 विजयी आघाडी. रोहित शर्माचं शतक, शुभमन गिलची अर्धशतकी खेळी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.